चलो थँक्यू. वेलकम. देवाण घेवाण. स्वतःला गिफ्ट केलाय, स्वतः ऑर्डर केलं आणि म्हणते मला चॉकलेट दिवशी दिलंय, देतोय तुला. तर आम्ही फायनली घरी आलो आणि भाई साहेब काय प्रवास झाला. त्याच्यानंतर त्या ब्लॉगनंतर दुपारी ब्लॉग नाही केला, कारण मला सगळ्यांना वेळ द्यायचा होता, सगळ्यांना एकमेकांना वेळ द्यायचा होता. कारण भरपूर दिवसानंतर आम्ही गेलेलो असं बाहेर सगळे सोबत, त्यामुळे मी व्हिडिओ फोटो वगैरे काही काढले नाहीत. फक्त आम्ही वापस आलो, झोपलो, गेलो, परत आरतीला थांबलो, स्वामींचं दर्शन घेतलं. 2 तास मंदिरातच होतो. त्याच्यानंतर तिथून डायरेक्ट निघालो, रिक्षा केली. रिक्षा म्हणजे टमटमनीच आम्ही सोलापूरला आलो. सोलापूरमध्ये जे राडे झालेत ना, काय सांगू, बाप रे बाप. एवढा परेशान मी कधीच झालो नव्हतो आणि एवढं डोक्याला शॉट कधी लागला नव्हता. काय नाही, झोप जास्त आलेली त्याच्यामुळे. नाही झोप नाही, आयुष्य एवढं तर ठरवलंय मी, म्हणजे आयुष्यात कधीच आयुष्यात ते लजगरीने परत त्या मोठ्या गाडीने कधीच फिरणार नाही. एवढे फालतू लोक असतात का नाही, बापरे बाप. आम्हाला सांगून आणलं स्टेशनवरनं की 5 मिनिटात चला तुमचं. गोल्या कुस्तीत काय कबड्डी खेळतोय का? कुस्ती अरे कबड्डी खेळताय का कुस्ती खेळताय काय बे? जीव काढलाय त्याचा जीव काढलाय पर. मग त्याच्यानंतर आम्ही म्हणजे त्यांनी सांगितलं की 5 तुम्ही 7 सीट आहेत, आमची ऑलरेडी गाडी भरली, तुम्ही 7 बसा, मग आपण जाऊ. आम्ही इकडं आलो भाई, मग तिथं कळालं की 15 मिनटं अजून बाकी आहेत. मग 2 गाड्या ऑलरेडी भरायच्या होत्या, 3री गाडी भरणार होती. तर सगळ्यांचा डिसिजन झाले आणि बसमध्ये तर जागाच नव्हती पाय ठेवायला, नुसतं भरून जात होत्या शनिवार रविवार असल्यामुळे. हे म्हणलेले रिझर्वेशन करतो, पण आता झालं ते गेलं, गंगेला मिळालं. कुणी काही हिचं ऐकलं नाही. मी त्या माइंडसेटमध्ये नव्हतो, नुसते धावपळ भाई. मग 2 तास म्हणजे तुम्हाला सांगतो, आम्ही पोचलो 10:30 वाजता सोलापूरला, पण 1 वाजेपर्यंत आम्ही सोलापूरमध्येच होतो. आणि त्याच्यानंतर गाडीत बसलोय, 1 वाजता निघालो. नुसतं सोलापूरमध्ये होतं. 1:30 वाजता गाडी हल्ली आहे तिथनं. त्या फालतू माणसाने अजून जेवायला थांबवले 2 वाजता. 2 वाजता तिथनं निघलो आहे आम्ही आणि 2 वाजता पोहोचून आम्ही पुण्यात 6 वाजता पोहोचलो आहे. आणि अशी सीट होती एकदम अशी आणि अशी. आता ऑप्शनच नव्हता दुसरा काही, त्यामुळं भाऊ कंबर गेले, शोल्डर्स गेलेत. शपथ घेतले मी इथून पुढं किती जरी किलोमीटर जास्त. यामुळंच मी बाईकने फिरतो. सगळ्यात मोठं रिझन आहे बाईकचं फिरण्याचं माझं, की आपली गाडी असते, कधी जायचं तिथं थांबा, नाही थांबायचं नाही थांबा, एवढं असतं सगळं. त्यामुळं मी इथून पुढं बाईकनेच फिरणार. नाहीतर भाई स्वतःची गाडी घेणार, कार घेणार, तेव्हाच असं जाणार. पण इथून पुढं बस, बाकी काय नाही, बस फीस असलं काय नाही. ट्रान्सपोर्टने कधीच फिरणार नाही बाईक, कधीच नाही. बाईक घ्यायची, बाईकने जायचं, बाईकने यायचं. आता जातो खाली. 1 वाजलं आहे, आत्ता उठलो आहे आम्ही, 1 वाजलं आहे. तिला पण म्हणलं काय बनवू नको, माझी पण कॅपॅसिटी नाही, खाऊ येऊ वापस आणि झोपू म्हणलं परत. स्वतः खाली चाललो आहे. 8 वाजल्यात आणि दिवसभर झोपूनच होतो. तर ह्याच्या आधी खाली गेलो, जेवलो आणि माझे पूर्ण हे सगळं असं पूर्ण दुखत होतं. मनका, पाठ. छकुलीने मस्तपैकी हेड मसाज करून दिली, झोपलो. ते डायरेक्ट 6 वाजता झोपलो. त्याच्यानंतर चहा पिला आणि आता आम्ही खाली चाललो. थोडंसं असंच राऊंड मारायला, कारण दिवसभर झोपलो, असं कधी माझं झालं नाही. तर थोडंसं असं डल वाटतंय. सो आता एक राऊंड मारू आणि वापस येऊ. पर्पल कलरचा फॉर्मल शर्ट घेतोय मी, कारण आमच्या छकुलीचा गिफ्टचा काय बोलतात, दौरा चालूच आहे. दौरा काय म्हणतात, गिफ्टचं धनाधून काहीतरी चालू आहे. सो आता मला जायचं आहे. मला कर्वेनगरमध्ये गेलेलो, कारण मला एक मीटिंग होती संगीतची. सो तिकडे गेलो, मीटिंग केली, घरी आलो. आता हे छकुलीला द्यायचं आहे ना. आज छकुलीला मी जेवायला नेणार आहे. आजचं गिफ्ट आहे हे, कालचं गिफ्ट होतं. आणि छकुलीला आज जेवायला नेणार आहे. तिचं फेवरेट शेवगा फ्राय खायला, उपवास आहे कारण तिचा. सो आपण आता शेवगा फ्राय खातानाच बघू. तिथं तर मेसच लावू असं मला वाटतंय. एवढा वेळ चाललो आहे तिकडं.
आणि आज चॉकलेट डे आहे त्यामुळे चॉकलेट पण विकत घ्यायचं आहे तिच्यासाठी. ते मला तर हे नितूच्या दवाखाना नव्हतं, नितूच्या दुकानात घेतलं चॉकलेट करणार. चॉकलेट डे. चलो थँक्यू. वेलकम. हॅपी चॉकलेट डे भाई. कैसा पकडा रे तेरे को. देवन घेवान. थँक्यू. बघू हेनी स्वतःला गिफ्ट केलाय, स्वतः ऑर्डर केलं आणि म्हणते मला चॉकलेट डे दिवशी दिलंय, देतोय तुला. आणि ही लेडीज परफ्यूम मला देते म्हणजे तुझ्यासाठी ऑर्डर केलाय. अरे भाई कुछ लाज सज्जा नव लज्जा शरम हया. तुला लास्ट टाइम आवडलेला म्हणून मी परत ऑर्डर केलं. स्वतःसाठी ना देते मला स्वतःसाठी नाही तुला. गिफ्ट. आबा गिफ्ट काय असतं आबा. गिफ्ट असतं हे भाई. खुळखुळा नाही आणला जत्रेतला. नारळ आणलाय, नारळ. धबधबा नारळ कसले बघितलं का. स्वतःचा दिलाय परफ्यूम मला. माझा नाहीये, तुला आवडलेला म्हणून मी आणला. थोडासा वापरीन. बर हा ना, थोडासा वापरीन म्हणली. हा ना. अरे भाई स्वतःसाठी ऑर्डर करते रे, बाकी काय नाही. कसा फाडलाय का त्याचा. इज्जत आबरू काढली बर. विटा मायनीतनं ऑर्डर केलाय. आपलं टेलिपॅथी किती स्ट्रॉंग. परफ्यूम ऑर्डर केलाय. टेलिपॅथीचा नाही काय संबंध आहे. तू स्वतःसाठी तू ऑर्डर केलाय. अरे भाई इकडे दे. हिने माझ्यासाठी बघा काय ऑर्डर केलाय. हो का बॉडी. थांब जरा. हा प्लमचे ऑर्किड फ्लेवर. हा फॉर वुमन. अरे पण लास्ट टाइम तुला आवडलेला हा. अरे माझं सगळं तूच ए वापरलं. गंगाधर शक्तिमान ही गंगाधर आहे. कसली आहे. हे कोणत्या दिवसाचे. कालचं आहे. आणि आजचे. कसली असशील ग. हे स्वतःसाठी ऑर्डर केलंय ते मला दिलंय. 10 रुपयाच्या चॉकलेट मला दिलंय. आणि व्हॅलेंटाईन तू पण मला केलं पाहिजे ना काहीतरी गिफ्ट. व्हॅलेंटाईन डे यायचंय अजून. अगं भाई आज चॉकलेट साठी बघा. हे बघा मी कसलं भारी दिलंय बघ. एवढं सगळं खाऊन दाखवायचं मला बघ. मी कसलं दिलंय बघा. हो का डेअरी मिल्क यू मेल्ट माय हार्ट सिल्क आत हृदय लाल हृदयात. तेवढं आधी खाऊन दाखव सगळं स्वतः. चॉकलेट स्वतः म्हणे. ठेव फोन तू ठेव. कसले बोल की आता बोल की. हे हिम्मत तर आता बोल की. अरे क्या बरं पुढं बरोबर गप होते रे. काय बोलू. असू दे. काय बोलू सांग मी बोलते. आता जे बडबडत होतीस ती काय बडबडत होते. तुलाच माहित नाही का. पण तुला काय. बघ मंजुलिका आमच्या घरातली एका हातात सोपा सरकवलाय. मंजुलिका तुला काय एक्सपेक्टेड होते. असलं काय आपल्याला काय माहित नाही. तेव्हा नवीन पण आलेलं. आमच्या नवीन पान आले बघ. त्याला पण 2-3 आले. त्याला बी 2-3 आले. सो आता चाललोय शेवगा फ्राय खायला. आणि कोरिएंटल काय क्लब कोरियन थिंग क्लब मध्ये चाललो आपण. कुठं चाललंय. शेवगा फ्राय आणि सूप प्यायला चाललोय. हा तर चाललोय. पण ते तुम्हाला दिसणार आहे पुढच्या ब्लॉग मध्ये, कारण मी हा एडिट करून एवढाच टाकतोय. मग सांगायचं तरी कशाला. काय असंच क्रेविंग. तू मस्ती क्रेविंग व्हावं म्हणून आम्ही खातो बाबा शेवगा फ्राय. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. आणि छकुलीच्या बर्थडेला राहिले दिवस 3 नाही 2. 2 नाही 1च. परवा आहे. 2 ग म्हणजे उद्याचा. आजचा ना उद्याचा. आजचं संपलं की. कसले रडक. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. गिफ्ट मिळालंय. धूम मचाले म्हणता येडे. नाही म्हणलं मी. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. आणि हा मी माळ घेतली माळ.
स्वामींच्या पायात टाकून आणली आहे ती माळ. येस, चलो बॉय.